महाराष्ट्र आवाज न्यूज। मुदत पूर्ण होऊनही ठेवीदाराची रक्कम परत न केल्याप्रकरणी शिरपूर येथील यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे। नवे भामपूर येथील आनंदा झुंजारलाल महाजन यांच्या 6 मुदत ठेवींशी संबंधित रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत। महाजन यांनी पतसंस्थेत 6 मुदत ठेवी ठेवल्या होत्या। या ठेवींची मुदत 2020 मध्ये संपली, मात्र मुदत पूर्ती झाल्यानंतरही संबंधित रक्कम त्यांना मिळाली नाही। पैसे परत मिळावेत यासाठी त्यांनी पतसंस्थेकडे वारंवार पाठपुरावा केला, तसेच सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधकांकडेही दाद मागितली। 19 जानेवारी 2022 रोजी पतसंस्थेला ठेवीची रक्कम परत करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आली होती। तरीही कार्यवाही न झाल्याने महाजन यांनी कायदेशीर नोटीस बजावली। त्यानंतर त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल करून ठेवीची रक्कम परत मिळावी अशी मागणी केली। सुनावणीवेळी पतसंस्थेकडून आर्थिक अडचणी, कर्ज वसुलीतील अडथळे तसेच मर्चंट बँक अवसायनात गेल्याने निधी अडकून पडल्याचं कारण मांडण्यात आलं। मात्र संस्थेच्या आर्थिक अडचणींचा भार ठेवीदारांवर टाकता येणार नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं। मुदत पूर्ती झाल्यानंतर ठेवीदाराची रक्कम परत करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेचीच असल्याचं आयोगाच्या निर्णयातून स्पष्ट झालं। आयोगाने महाजन यांना 4,63,270 रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत। याशिवाय मुदत पूर्तीच्या तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत वार्षिक 6% व्याज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मानसिक व शारीरिक त्रासापोटी 5,000 रुपये तर तक्रारीच्या खर्चासाठी अतिरिक्त 5,000 रुपये देण्याचाही आदेश आहेत। या आदेशाची अंमलबजावणी 45 दिवसांच्या आत करण्याचे निर्देश पतसंस्थेला देण्यात आले आहेत। सुमारे 4 वर्षांपासून आपल्या ठेवीच्या पैशांची प्रतीक्षा करणाऱ्या महाजन यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे। ग्राहक आयोगाच्या या निर्णयामुळे मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहकारी संस्थांना जबाबदारीची जाणीव करून देणारा संदेश गेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.